एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळेजण? वेलकम टू द इचाज ब्लॉग. खूप दिवसानंतर आपण भेटतो खरं म्हणजे. तर खूप म्हणजे गावाला गेल्यावरती मी ब्लॉग टाकला होता. याच्यानंतर मी अजिबात ब्लॉग टाकला नव्हता. तर गावावरून मला मुंबईला येऊन झाले कदाचित 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये मी अजिबात ब्लॉग टाकला नाहीये. तर आज माझी ट्रिप चालली आहे कॉलेजकडून. तर मी म्हटलं की आज आपण छान ब्लॉग करूया आणि तुम्हाला पण दाखवू आम्ही कुठे कुठे एक्सप्लोर करणार आहोत त्यात. सो या, लेट्स गो गाईड. मी कुठे जाते हे मी तुम्हाला सांगितलंच नाही अजूनपर्यंत. मला त्याचं नाव नाही येते खरं म्हणजे. तर सलवासा असं काहीतरी नाव आहे त्या ठिकाणाचं. आता माझे पप्पा मला सोडायला येतात, जर तुम्ही बघू शकता तर. पाठी माझे पप्पा आहेत, मला त्या बाईकवरून सोडतील ते वेस्टला. मग तिकडनं मी कॉलेजला जाईल आणि तिकडनं मग बसमध्ये. चला मग भेटूया तुम्हाला डायरेक्ट. मी तुम्हाला भेटेल बसमध्ये. ठीक आहे, चला बाय बाय. तर आता आम्ही फायनली ब्रेकफास्टसाठी थांबलो इकडे. कुठे आलो माहिती नाही, कुठे आलो आपण? हां, कुठेतरी आलो. हां, नाही ना, जेवायला नाही आलो, नाश्ता करायला आलो ना आपण. जेवणार नाही, थोड्या वेळानंतर जेवणार आपण. आता इथं काय करायला लागलं? आता ब्रेकफास्ट. मी खायला आली आहे. आता आम्ही लोक ब्रेकफास्टसाठी आलो आणि कसं मस्त पाहुण्यांचं रूम ना. गेस्ट रूम बोललीस ना मग? मग नाही, पाहुण्यांचं रूम. रेस्ट रूम मध्ये बोलले. नाही, रेस्ट रूम तिथे जाऊन रेस्ट करायचं असतं. रेस्ट रूम नाही, रेस्ट रूम मध्ये टॉयलेट असतं. टॉयलेट पण दिलं, रेस्ट रूम पण. आता आम्ही इथे ब्रेकफास्टसाठी थांबलोय. मगाशी मी सांगितलं तसं. आणि मी डोक्यावरती का नुसते हात ठेवते मला हे माहिती नाही, पण मी ठेवते कारण की मला आवडतं. ठीक आहे, आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो इकडे रिसॉर्टमध्ये. तुम्हाला मी नंतर रिसॉर्ट दाखवणार आहे, ते एक्सप्लोअर करत थोडं. पण आता मी तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवते, ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते. ठीक आहे, आणि हे लोक मला रेकॉर्ड का करतात मला ते नाही माहिती आहे. बघ, तुझं नाव काय? हां, सपना. सॉरी, आमचं होतं सेकंड डे आमचं युनिव्हर्सिटी, तर त्याच्यामुळे आम्ही जरा ओळखतो एकामेकांना ना. मी अजूनही हिचं नाव मला माहिती नाही. आणि मला फॉलो करून ठेवला नाही. बोल. हाय गाईज, आय एम सपना. आणि ईशाला परत अनफॉलो करा. का ग? तुझं मला बोलली दाखव, तुझी आयडी दाखव म्हणून. केलं ना, फॉलो केलं. ओके, आता आम्ही सर्वजण ब्रेकफास्ट करतो इकडे. हे बघा, हिने खायला सुरुवात पण केला आणि हिने तर सगळ्यात पहिला केला नाही खायला सुरुवात. विचारलं पण नाही आम्हाला, बसमधनं उतरलं पण नाही. इकडं बघून बोल, इकडं बघून बोल. मला ही स्वतःच्या दुनियेमध्येच आहे. कोण? आम्ही गेली कुठे? ब्रेड बनवत होतं ते बघतं. आणि तिकडे आकांक्षा बसला. आकांक्षा हाय बोल. हाय. ओके, आता मी तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये दाखवते काय आहे. इथे इडली आहे, इथे उपमा आहे. हे थांब ग जरा, मला बोलू दे ना काय आहे ते. इथे सांबार आहे, इथे फाफडा आहे. बस हळू बोल ना, किती मोठ्याने बोलते. नको. आमच्या ग्रुपला इन्फ्लुएन्सर आला गाईज. आता तुम्हाला मी ब्रेकफास्ट दाखवते. थांबा, चुप्प बसा. अरे तुम्ही बोलताय मध्ये मध्ये, त्यांना ऐकायला पाहिजे ना. ते बघितले. आता इकडे मी सांबार घेतलाय. डेकोर करते. असू दे. नाही, फाफडा आहे माझ्याकडे. हा बघ. कमी आहे. नको नको एवढं नाही खात ना. काय वाटतं मी एवढं खाते. हे तू खा. चटणी तू घेतली आहे. तर इकडे सांबार आहे, इथे व्हाईट चटणी आहे, इथे इडली आहे, इथे फाफडा आहे, इथे जलेबी आहे, अजून उपमा आहे, फाफडा आहे. अजून हे काय आहे? मिरची आहे ना ग? हां, मिरची आहे. बस मला नाही माहिती काय आहे ते. तू नाही घेतलास? नाही. आणि ही व्हाईट चटणी माझी नाही आहे, हिची आहे. डेकोरसाठी मला ती लोकांनी दिलं होतं.
ओके, तर आत्ता आमचा ना ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि इथं आम्ही फोटो सेक्शन करतो आहे. खूप मस्त आहे फोटो काढायला वगैरे. आणि इथं ग्रुप फोटो चालला आहे पाठीमागे. पण आता ते मॅम वगैरे पण यायचे आहेत म्हणून आम्ही थांबलो आहे. तर विचार केला की तोपर्यंत आपण मस्त एक छान फोटो काढूया. आणि इकडचा व्ह्यू एक नंबर आहे. तुम्हाला बहुतेक तरी ना मला रिसॉर्ट दाखवायला भेटणार नाही, कारण का थोडा आम्ही खाता खाता खूप उशिरा झाला होता आम्हाला. खरं म्हणजे तर खायला आम्ही खूप टाईमपास केला सर्वांनी आणि खूप जास्त गॉसिप करत होतो. त्याच्यामुळे मला रिसॉर्ट दाखवायला भेटणार नाही, कारण का आम्ही लवकर जाणार आहोत तिकडनं. कारण का आम्हाला अजून पुढे पण जायचं आहे, अजून कंपनीमध्ये पण जायचं आम्हाला. मी तुम्हाला पण ते दाखवेल. आणि आय एम सॉरी कारण की मी स्टार्टिंगला इंट्रो दिला पण त्याच्यानंतरला मी दाखवला नाही त्याच्यामुळे. कारण का आमची आमची बस सुरू झाली. आणि थांबा, चला रे थांबा. आता मी बसमध्ये बसलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी रिसॉर्टवरून निघालो आहे. सॉरी गाईज, मी तुम्हाला रिसॉर्ट दाखवू नाही शकली म्हणून, कारण का आम्हाला थोडंसं लेट झाला होता. आम्ही खात बसलो होतो, आम्ही फोटो पण नाही काढले आहेत टू बी ऑनेस्ट. जास्त एकच फोटो काढला आहे मी, एक फोटोशिवाय मी काढलाच नाही, कारण का लेट झाला होता आणि सर बोलत होते चला बसा आता, त्याच्यामुळे. आणि आम्ही लोक आता बसमध्ये बसलो आहे. आता बसमध्ये बसून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत कंपनीमध्ये. त्यावेळी आता मी कंपनीमध्ये पोचल्यावर तुम्हाला दाखवते. ओके, बाय बाय. आता आम्ही इथे दाबर कंपनीमध्ये पोचलो आहे आणि आता आम्ही जाणतो. इथे थोडंसं मला प्रेझेंटेशन वगैरे दाखवलं दाबर कंपनीबद्दल. थोडं ते कधी स्टार्टअप झालं, कधी इस्टॅब्लिश झालं, हे सर्व दाखवलं आम्हाला. आणि आता आम्ही जातो डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. तिथे प्रोडक्ट वगैरे बघणार आहोत. आय डोंट नो की तिकडे लोक बघायला देतील, म्हणजे मोबाईल यूज करायला देतील की नाही, म्हणजे रिकॉर्डिंग करायला देतील की नाही हे मला माहिती नाही. आणि मी थोडी हलवा आवाजात बोलते की मला हे पण माहिती नाही की इथे रिकॉर्डिंग करणं अलाउड आहे की नाही आहे ते. आणि मी तुम्हाला सांगायला आले आहे फक्त. बाहेर मी ब्लॉग करू शकत नाही, कारण की बाहेर खूप माणसं आहेत आणि सिनियर्ससुद्धा आहेत त्याच्यामुळे. आणि मी हा कोट घातला, म्हणजे हा ब्लेझर घातला आहे ना, तो आमच्या सिनियर्स आहे. आम्हाला अजूनपर्यंत युनिफॉर्म भेटला नाही, म्हणजे ब्लेझर वगैरे आम्हाला भेटला नाही, कारण आमचं सेकंड डेच आहे फक्त हा युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला सिनियरनी सर्वांना ब्लेझर दिले, म्हणजे सगळीजण सेम दिसतील ना म्हणून, त्याच्यामुळे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता दाबर कंपनीचं सर्व ते हे चार्ट आहे. आणि आता मी जातो आहे. जर मला पॉसिबल झालं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये रिकॉर्डिंग करणं तर मी नक्की रिकॉर्ड करेल. आणि मला खरंच खूप भारी वाटते, एकदम खूप छान एक्सपिरियन्स आहे. मी थोडीशी ना हे झाले, नर्वस झाले आता, त्याच्यामुळे असं मी बोलते. अदरवाईज तुम्ही समजून घ्या, अदरवाईज कशाला बोलते मी पण. ओके, नाही तुम्ही लोक समजून घ्या प्लीज. आता आम्ही जातो आहे, मी तर वॉशरूमला जाते असं बोलून इकडे आल्या आणि थोडंसं रिकॉर्डिंग करते, म्हणजे ब्लॉग बनवते, सो दॅट की मी तुम्हाला पण इन्फॉर्म करत राहील. ओके, आता बघू आपण. आम्ही आता दाबरच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये आलो आहोत आणि इकडे आम्हाला एक्सप्लेन करत होते की कॉलगेट त्यांचे कसे बनवतात आणि कसे नाही. तुम्हाला तर माहितीच आहे दाबरचं कॉलगेट. तर इथे जेवढे तुम्ही कंटेनर बघतायत त्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कॉलगेट अवेलेबल होते. आणि आता तुम्ही ते बघताय ना, तो कॉलगेट होता नीम फ्लेवरमध्ये. आणि ते सर्कलमध्ये का फिरते, कारण का ते फील होते, म्हणजे कॉलगेट त्या कंटेनरमध्ये फील होते म्हणून ते सर्कलमध्ये फिरते. आणि ते एक्सप्लेन करत होते ते कसं फिरते. तुम्हाला आता नीट बघायला भेटणार नाही, पण पुढे तुम्हाला नीट बघायला भेटेल. आणि इथे हँडमध्ये जे बघताय ना तुम्ही, तो फ्लेवर होता दाबरचा चारकोलचा फ्लेवर होता तो. आणि मला तर खरं माहिती नव्हतं चारकोल फ्लेवरमध्ये पण कॉलगेट अवेलेबल आहेत म्हणून. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ते एक्सप्लेन करत होते आम्हाला ही गोष्ट की जे माहिती आहे तुम्हाला की कॉलगेटमध्ये 2 कलर ॲड असतात, ते कसं ॲड केलं जातं ते आम्हाला ते सांगत होते. तुम्ही जर ते बघितलं इकडे 2 पाईप अवेलेबल आहे, जिथे फील होते तिकडे. फॉर एक्झाम्पल एका ह्याच्यामध्ये व्हाईट आहे तर एका ह्याच्यामध्ये ब्ल्यू असेल, तर आधी व्हाईट फील केलं जाईल, नंतर थोडे पुढे गेल्याच्या नंतरला ब्ल्यू फील केलं जाईल. ते असं करून फील केलं जातं. तुम्हाला समजलं का मी काय म्हणते ते 2 वेगवेगळा कलर आहेत त्याच्या आतमध्ये. ते असं फिरते, आधी ब्ल्यू नंतरला मग व्हाईट, असं करून मग पुढे जातं, मग ते पुढे सील केलं जातं आणि नंतर ते पॅक केलं जातं. आता हे वाला टूथपेस्ट तुम्ही बघताय ना, तो कॉलगेट होतं समथिंग स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये. आणि हे फक्त आणि फक्त
किड्ससाठी बनवलं जातं, कारण का किड्ससाठी आपलं जे नॉर्मल कॉलगेट आहे ते हॅवी होतं, कारण का कधी कधी किड्स लोकांना ते टेस्ट आवडत नाही, त्याच्यामुळे मग ह्या लोकांनी स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये ते बनवलेलं आहे. तिथे छोटूसं आहे, 6 इयरपर्यंत मुलं वापरू शकतात असं आहे ते. आणि इथं आम्ही स्मेल वगैरे करत होतो, कारण की ते लोकांनी अलाव केलं होतं म्हणून. तर आम्हाला खरंच खूप आवडलं हे सर्व. आणि इथे तुम्ही जे बघताय ना, ग्रीन कलरची जी बॉटल आहे पुढे दिसते, ती जाते अशी, ते सर जे होते ते फक्त खाली बॉटल त्याच्यामध्ये ठेवत होते आणि मग पुढे जाऊन ते फील होत होतं. तुम्ही जर बघितलं ते पाईप्स वगैरे एवढे लावलेले आहेत ना, ते फील करतात त्याच्यामध्ये. माउथ फ्रेशनर होतं ते खरं म्हणजे तर. आणि मग ते फील केल्याच्या नंतरला पुढे जातं आणि ते पुढे ते 2 सर बसले आहेत ना, ते 2 सर आहेत ना कॅप लावतात, म्हणजे बॉटलचं झाकण लावतात आणि झाकण लावल्याच्या नंतर ते पुढे पास करतात. पुढे पास केल्याच्या नंतरला ते पॅकेजिंगला जातं. मध्ये पॅकिंग वगैरे करून बॉक्समध्ये ठेवतात आणि मग सप्लाय करतात ज्यांना करायचं त्यांना. पण ॲक्च्युली हे जे बॉटल्स आहेत ना, म्हणजे माउथ फ्रेशनर आहे, ते फक्त आणि फक्त ते लोक फॉरेन कंट्रीलाच एक्सपोर्ट करतात. नाही, एक्सपोर्ट नाही, इम्पोर्ट करतात. मी विसरली यार. तर इम्पोर्ट करतात ती लोक फक्त फॉरेन कंट्रीला, हे आपल्या इंडियामध्ये भेटत नाही. ते लोकांनी आम्हाला सांगितलं होतं असं. आणि इथे लॅबोरेटरी इथे शूट करणं अलाउड नव्हतं, तरी पण मी केलं होतं. तर पण मी त्यांना सांगितलं होतं आणि इकडचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता गाईज. सो गाईज, फायनली आम्ही आता बसमध्ये परत बसलो. आता आम्ही डाबरची कंपनी एक्सप्लोर करून आलो आहोत आणि मॅन्युफॅक्चरिंग पण बघितली. खरंच खूप जास्त मस्त अमेझिंग एक्सपिरियन्स होता तो. आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं असेल, तुम्हाला माहितीच आहे. मी करेलच ते ॲक्च्युली. मी काय बोलते आता मला नाही माहिती, कारण की मला खूप जास्त भूक लागली. आणि आता आम्ही जातो सर्वजण लंचसाठी, म्हणून आम्ही बसमध्ये बसलो आहे. आता डायरेक्ट जाणार आहोत आम्ही लंचला. तर बघू आता लंच कधी होते. ऑलमोस्ट आता वाजलेले आहे 2:30 झालेले आहे. 2:30 झाले. आता घरी जायला आम्हाला, मुंबईला परत जायला आम्हाला खूप टाईम होणार आहे, म्हणजे 9 तर आरामात वाजतील, 9-10 वाजतील. आता ते बोललेत मॅम वगैरे की अजून जर टाईम झालाच तर आपला 12सुद्धा वाजते, कारण की ऑलमोस्ट गुजरात साईड येतो त्याच्यामुळे. कारण का इकडे दुकानावरती आहे ना, सगळं गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे. तर येस, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. खूप शिकायला पण भेटलं. आणि फर्स्ट मी अशा कंपनीमध्ये व्हिजिट केले खरं म्हणजे, तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये व्हिजिट केले. शाळेत असताना व्हिजिट केलं होतं, ते वेगळी गोष्ट आहे. आता मोठ्या झाल्यावरती आपण व्हिजिट करतो तेव्हा आपल्याला शिकायला भेटतं, आपण ते अडॅप्ट करतो आणि खूप मन लावून ऐकतो. शाळेमध्ये काय फिरायला भेटतं हेच आपल्यासाठी खूप जास्त असतं. आणि इकडचा व्ह्यू तर एक अमेझिंग आहे, खूप अमेझिंग आहे. बघा, खूप अमेझिंग व्ह्यू आहे, म्हणजे काय बोलू, मला तो खूप आवडलं आहे. पण आम्ही थांबू नाही शकत म्हणून फोटोज वगैरे नाही काढलेत आम्ही लोकांनी. बट येस, पॉसिबल असेल तर आम्ही काढू पण फोटोज वगैरे. आणि आता आम्ही जातो आहे लंचसाठी, तर भेटू आता डायरेक्ट आपण लंचला. हे बघा, आता आम्ही रिसॉर्टला पोचलो इकडे. आता इथे आम्ही लंच करणार आहोत अँड देन आम्ही लंच करू आणि नंतर आम्ही जाणार आहोत दुसऱ्या फॅक्टरीमध्ये, टेक्सटाईल फॅक्टरी आहे. आणि घरी जायला खूप जास्त उशीर पण होणार आहे आम्हाला. 12 वाजता. तुम्ही हे बघू शकता किती सुंदर आहे काय हे. खूप किती मस्त वाटते ना. ए मच्छी आहे खरं खरं. छोटी छोटी मछली. इथे काय मस्त आर्ट आहे ती सर्व ना. So beautiful. आकांक्षा ठीक है क्या? आकांक्षा ठीक है? ठीक है ना? लगा नहीं हो पण नाही. येस. लॉन्च खूप मस्त आहे. हा बघा, ॲक्च्युली रिसॉर्ट खूप मस्त आहे. हे बघा, इथे वॉशरूम वगैरे आहे आणि बिझी आहे. आणि इथे आम्ही परत उतरतो. सो फायनली गाईज, आम्ही इथे लंचसाठी आलो आहे. बघू शकता हॉटेल खूप मस्त आहे, म्हणजे रिसॉर्ट खूप मस्त आहे. आम्ही तुम्हाला रिसॉर्ट नंतर दाखवतो. आधी आम्ही लोक जेवून घेतो आहे, कारण का नंतर जेवण संपेल सुद्धा आणि आम्हाला लवकर घ्यायचं त्याच्यामध्ये. ओके गाईज.
सो हे एव्हरीवन, आता आमच्या लोकांचं लंच झालेलं आहे. मस्त ते जेवण केलं आणि जेवण खूप मस्त होतं आणि रिसॉर्ट ते एक नंबर होतं. आम्ही विचार केला होता, म्हणजे आमच्या फ्रेंड्स लोकांना आम्ही विचार केला होता की लवकर लवकर जेवून आपण रिसॉर्टला एक्सप्लोअर करूया आणि फोटोज घेऊया. पण ते आमच्याकडून झालेलं नाही, कारण की आम्हाला लंच टाइम खूप कमी दिला होता आणि लंच करता करताच खूप उशिरा झाला होता. सगळ्यात लास्ट आम्हीच राहिलो होतो. सर येऊन आम्हाला बोलतात आहेत की तुम्ही तुमचा ग्रुप खूप लास्टला जेवता. सकाळी पण तुम्ही तसंच केलं, आता पण तुम्ही तसंच. असं पण असं आता काय करणार, आता एवढूसा वेळ नाही का त्याच्यामध्ये जेवण करायचं. कसं करणार, त्यात एवढं सारं काय काय होतं याच्यामध्ये. भात डाळ आलू, दम आलू, पनीरची भाजी, चपाती पण होती, अजून काहीतरी होतं पण नान होती, परत कस्टर्ड होतं, असं काय काय होतं मला माहिती नाही, दाखवलंय तुम्हाला ते बघा. पण खूप मस्त होतं आणि जेवण खरंच खूप अप्रतिम होतं आणि रिसॉर्ट एक नंबर होता. आम्हाला एक्सप्लोअर करता आलं नाही ते वेगळी गोष्ट आहे, बट जेवढं बघितलं नजरेने तर आम्हाला खूप आवडलं ते. आता आम्ही इकडनंच चाललोय दुसऱ्या कंपनीमध्ये. मला नाही माहिती कुठे चाललं, आता मी ॲक्च्युली बोलले होते मॅडम, पण मी विसरली आता. पण असो, आणि मग अशी जेवताना ब्लॉग काढू शकली असती, पण सीन असा झाला, आम्ही ग्रुप लोकांनी ठरवलेलं की ह्यावाला डायनिंग टेबलवरती आम्ही बसणार, आम्ही ह्यावाला टेबलवरती बसणार आहोत. म्हणून आम्ही अम्ब्रेला पण तिकडे ठेवलं होतं की आपण तोपर्यंत जेवण घेऊन येऊया, तोपर्यंत छान असं तिथे अम्ब्रेला ठेवू, म्हणजे आपली सीट कोण दुसरे घेणार नाही. पण आम्ही जेवण घेऊन आलो आणि बाजूलाच आमची मॅम बसली. आता मॅम बसल्यावरती आम्हाला नीट बोलता येत नव्हतं, नीट गप्पा मारता येत नव्हतं, तरी पण आम्ही भरपूर गप्पा मारल्या, जेवढं मारायचं तेवढं मारलं, पण ओपन अप नव्हतं झालं होतं नीट. पण मला ब्लॉग काढता आला नाही, कारण का मला लाज वाटत होती मॅमसमोर ब्लॉग काढायला. मॅम काय बोलल्या नसत्या तसं, पण तरी पण असं मॅमसमोर बोलायचं की आज आता मी जेवते वगैरे असं, तर मला थोडं लाज वाटत होती त्या गोष्टीची. म्हणून मी जास्त ते मॅमसमोर मी ब्लॉग नाही काढला, मी असं दाखवलं फक्त तुम्हाला नॉर्मली. आणि तिकडं नंतरला डायरेक्ट हँडवॉश वगैरे केला आणि आम्ही डायरेक्ट बसमध्ये बसलो. मग आम्ही लोकांनी जरा पण रिसॉर्ट एक्सप्लोअर केला नाही, आम्ही फक्त तिथे जेवायला थांबलो होतो, दॅट्स इट. आता इकडं बसलो आहे म्हणजे बसमध्ये, आणि आम्ही आता परत चाललो आहे दुसऱ्या कंपनीमध्ये. मी दाखवेल तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये जातो ते. आणि ही मध्ये बस खूप कम्फर्टेबल आहे, म्हणजे AC बस आहे, खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे आम्ही 4 आवर्स झाले सकाळी मुंबईवरून गुजरातला आम्ही लोक आलो, तर खूप कम्फर्टेबल होतं. अजिबात मला असं गरगरलं नाही, मोबाईल झाली नाही, काहीच झालं नाही. आणि अजूनपर्यंत मी बसमध्येच ट्रॅव्हल करते. आम्ही सकाळी नाश्ता करायला उतरलो होतो, तिथे आम्हाला 1 तास गेला असेल. नंतरला मग आम्ही इंडस्ट्री इथे गेलो, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये गेलो, तिकडे पण आम्हाला झालं असेल 1.5-2 तास आय गेस. मग तिकडनं परत बसमध्ये बसलो आणि मग तिकडनं परत आम्ही लंचसाठी गेलो. अर्धा तासाचा प्रवास असेल, मग अर्धा तासानंतर आम्ही लंचला गेलो. लंच नंतर आता परत बसमध्ये बसलो. आता बसमध्ये बसून आम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये जातो आहे, कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असं कुठे जातो आहे, मला नाही माहिती तर तिकडे जातो आहे. मग तिकडनं परत आम्ही मुंबईला जाणार आहोत. रात्री आम्हाला खूप उशीर होणार आहे, पण बस खूप कम्फर्टेबल. आता बघा ह्यावाला ही लास्टची सीट आहे, आम्ही बसली पुढच्या सीटवरती. आता मी लास्टच्या सीटवरती आले. मी थोडी बोलताना हळूहळू बोलते आहे, त्याच्यामुळे मला लाज वाटते, कारण का आमचे सिनियर सोबत आहेत. सिनियरसमोर असं बोलायला भीती वाटते, मला भीती नाही वाटत, लाज वाटते. तर इथे मी लास्टच्या सीटवरती बसले. आता मस्तपैकी अशी पाय पसरून झोपेल इकडे, आणि इकडे ना चार्जिंग पॉईंट पण आहे, दाखवतो. चार्जिंग पॉईंट पण आहे. आता मस्त चार्जिंगला फोन लावणार आहे, गाणी ऐकून मस्तपैकी झोपणार आहे. तोपर्यंत म्हणजे आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी येतं, तोपर्यंत आमचं जिथे आम्हाला जायचं तिथे आम्ही जात नाही, तोपर्यंत तरी मस्तपैकी झोपणार आहे. आणि रात्री पण गाण्या लावण्याचा आवाज येणार नाही. तर गाईस, आता आम्ही लोक सर्वजण टेक्स्टाईल कंपनीमध्ये आलो आहोत. तुम्ही जरा
बोलत होते पार्लेची कंपनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाणार आहोत म्हणून, पण ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नाही जाणार आहेत आम्ही. आणि इकडे आलो आहे टेक्स्टाईल कंपनीमध्ये आलो आहे. आता बघूया आता पुढे कसं काय आहे ते, आणि मला पण नाही माहिती काय आहे काय. इथं मोस्टली आपल्याला फॅब्रिक वगैरे कसं बनतात, मटेरियल्स काय, ते सगळं आम्हाला त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचं इन्फॉर्मेशन आपल्याला फॅब्रिक वगैरे कसं बनतात, मटेरियल्स काय, ते सगळं आम्हाला त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचं इन्फॉर्मेशन. पण तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल नंतरला. आधी पहिले तर आम्ही ऐकतो आणि नंतर मी तुम्हाला सांगेन. ओके चला. तर गाईस, तुम्हाला असं वाटतं की माझ्या हातामध्ये खडीसाखर आहे. तुम्हाला असं वाटू शकतं की माझ्या हातामध्ये साबुदाणे आहेत, पण ते साबुदाणे किंवा खडीसाखर नाही आहे, तर तो आहे धागा बनवायचा रॉ मटेरियल. आणि हा रॉ मटेरियल ते लोक दुसरीकडे बनवलं जातं. ते लोक दुसरीकडे बनवतात आणि इकडे आणतात. आणि इकडे आणल्याच्या नंतरला ह्या कंटेनरमध्ये ते लोक फिल करतात, म्हणजे टाकतात आणि ते मेल्ट करतात. मेल्ट केल्याच्या नंतरला ह्या कंटेनरमधून त्या दुसऱ्या मशीनमध्ये जातं. दाखवते तुम्हाला. ह्या मशीनमध्ये गेल्याच्या नंतरला मग ते खालच्या डिरेक्शनमध्ये जातं. ही सेकंड मशीन आहे. आता थर्ड मशीन तुम्हाला मी दाखवते. तर खालच्या मशीनमध्ये गेल्याच्या नंतरला हे बघा, ही तार वगैरे दिसते ना तुम्हाला, ही तारच ते धागा आहे ॲक्च्युली. ते तार वगैरे काही नाही, ते धागे आहेत. तर धागे आहेत ना खाली जाते. खाली कुठे जाते ते तुम्हाला मी नंतरला सांगेलच. ते खालच्या डिरेक्शनमध्ये जाते. आणि आम्हाला बघायचं होतं की तो धागा कसा दिसतो, कारण का ते तारीसारखं दिसत होतं ना, म्हणून मग आम्ही ह्या काकांना सांगितलं की ते दिसायला कसं आहे. मग त्यांनी आम्हाला एक धागा तोडून दाखवलं. तर आम्ही ते फील केलं की सेम जरीची साडी जी असते ना तसंच होतं. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही जे तोडलात ते तुम्हाला गरम वगैरे नाही आहे का, कारण का जेव्हा आम्ही तिकडे उभे होतो ना तेव्हा आम्हाला खूप जास्त हीट मारत होती फेसवरती. आम्ही बोलले किती गरम जागा आहे, म्हणजे खूप गरम जागा होती ती. म्हणून आम्ही त्यांना विचारलं की तुमचा हात नाही भाजला का. ते म्हणाले की भाजला, पण आम्हाला रोजची सवय त्याच्यामुळे. आणि हे जे तेवढं तुम्ही बघताय ना ते सर्व वेस्ट ऑफ मटेरियल आहे, सर्व वेस्ट गेलेलं मटेरियल आहे. मी मगाशी म्हटलं की ते खालच्या डिरेक्शनमध्ये जातं. तर खाली कुठे जातं, तर वरनं खाली येतं आणि खाली जाऊन ते रोल होते धागा. तुम्ही बघितला तर गोल्डन कलरचं दिसत असेल ना तुम्हाला, ते गोल्डन कलरमध्ये ना तो धागा आहे तो रोल होतो. हे बघा, इथे पिंक कलरमध्ये सुद्धा अवेलेबल होतं. आणि जेवढे पण त्यांचे मशीन्स आहेत ते इकडे कंट्रोल केलं जातं. आणि ते जे बोर्ड वगैरे आहे ते सर्व मशीनचेच आहेत. आणि ते आम्हाला सर एक्सप्लेन करत होते की त्यांचे मशीन कसे वर्क करतात आणि कसे नाही ते. आणि इकडे जेवढे पण म्हणजे मटेरियल आहेत, म्हणजे धागा बोल्ट आपलं मॅट असतं ते सुद्धा इकडेच बनवलं जातं. इथे तुम्ही चार्ट बघू शकता, ते लोकांना मला दाखवलेलं आहेत. आता आम्ही चाललो आहे घरी चहा वगैरे प्यायला मस्त. काय कुठलं नाव मी विसरली, बरं मी नंतर तुम्हाला नाव आठवते, कारण का खूप जास्त उशीर झाल्या. ऑलमोस्ट 6:30 वाजता. कुठं नाव काय होतं, नाव काय होतं? टेक्सटाईल फॅक्टरी आम्ही बोलू गेली फक्त. आम्ही फिलाटेक्स कंपनीमध्ये फिलाटेक्स नाही धागा. हा ही काय बोलली तुम्हाला अगोदर की बरोबर ती काय बोलते माहिती आहे, मी काय बोलते मला माहिती नाही ते काय आहे म्हणून. ती काय बोलते माहिती आहे, तिकडे कपडे बनवतात. क्लॉथ फॅब्रिक फॅब्रिक बोललीस ना तू. मी म्हटलं प्रोसेस ऑफ फॅब्रिक चालू झाली. ओके नंतर भेटते, थांबा. माझ्या अवताराला प्लीज इग्नोर करा गाईज, कारण का मी एक काय यार थांबा. तर गाईज प्लीज माझ्या अवताराला, तर गाईज प्लीज माझ्या फेसला इग्नोर करा, कारण का मी दमले आणि फेस पण खूप जास्त मला डल झाला आहे खरं म्हणजे. तर अशी भूत दिसते मी खरं म्हणजे. तर असो, आता मी चाललो आहे गुजरातवरून मुंबईला. आणि इथे ट्रॅफिक तर लागणार आहे आम्हाला 101%. आणि मुंबईला आहे ना भरपूर पाऊस आहे, म्हणजे भरपूर. मम्मीचा कॉल आला होता, मम्मी सांगत होती की भरपूर पाऊस पण आहे मुंबईला. गुजरातचा इतका पाऊस नाही आहे, म्हणजे नॉर्मली पाऊस आहे पण ठीक आहे. पण मुंबईला भरपूर पाऊस आहे. आणि आता वाजले किती 7:15 झालेत आणि अजून पण आम्ही गुजरातलाच आहोत. मुंबईला पोचायला आम्हाला कदाचित लेट होणार आहे, कारण आम्ही निघालो तिकडनं लेट त्याच्यामुळे. आणि ट्रॅफिक पण भेटेल ना, पाऊस पण आहे तर ट्रॅफिक भेटणारच 100%. आणि संध्याकाळच्या वेळी तर डेफिनेटली भेटेलच.
तर आम्हाला घरात जायला समथिंग 5 hours लागणार आहे. बघू 11 किंवा 12 पण वाचू शकतात. वी डोंट नो. मला मी सांगेन कसं ते. आणि आता आम्ही लोक मस्तपैकी झोपणार आहोत. मी आणि स्वप्न आता झोपू मस्तपैकी आणि डायरेक्ट उठू मुंबईला. तर आजचा दिवस असाच होता खरं म्हणजे. तर खूप छान वाटलं, खूप छान एक्सपिरियन्स होता. टेक्स्टाईल कंपनीमध्ये नाही, फिलाटिन कंपनी असं ते नाव होतं, मला विसरली परत. तर राहू दे, मी इथं खाली लिहेल मी ती कुठली कंपनी होती ती. खूप छान वाटलं तिकडे. धागा कसा बनतो ह्याबद्दल माहिती भेटली खरं म्हणजे. तर ती बोलत होती की क्लोथ वगैरेचा टाईम होता. तिकडे धागा कसा बनतो बेसिकली ते सांगत होते ते लोक. आणि धागा बनवायची प्रोसिजर जी होती ना अनबिलिव्हेबल होती. म्हणजे लिटरली इमॅजिन नव्हतं मी केलं होतं की धागा असा बनत असेल. खरंच खूप मस्त होतं. आणि त्याच्या अगोदर आम्ही गेलो होतो डाबर कंपनीमध्ये. तर डाबर कंपनीमध्ये पण जाऊन आम्हाला खूप माहिती भेटली खरं म्हणजे. आपल्याला असं वाटतं की अरे किती इझी आहे काय आहे वगैरे, पण आम्ही खूप डिटेलमध्ये जाऊन त्याच्याबद्दल स्टडी केली आहे. खूप इन्फॉ भेटले आम्हाला खरं म्हणजे. तर खूप डिटेलमध्ये जाऊन आम्हाला इन्फॉर्मेशन भेटले आणि आम्हीसुद्धा क्वेश्चन वगैरे करत होतो. तर त्या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा आम्हाला भेटले. तर मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून झालेलं आहे. आणि मी तुम्हाला इतकं सांगायचं की माझा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. म्हणजे काय मला खूप आवडलं टू बी ऑनेस्ट. नेक्स्ट टाईम मी परत नक्की येईल. पण सगळीजण आता खूप जमले आहेत कारण की सगळीजणं लांब राहतात. बदलापूरला राहतात, कोणतं वसई, विरार, कल्याण असं कोणत्या लांब राहतात. मी तर जवळ राहते, मला काहीच फरक पडत नाही. कारण का मी जरी 12 वाजता घरी गेली तरी मला फरक पडणार नाही आहे. कारण का 12 वाजता घरी जरी गेली तर मला पप्पा न्यायला येते बाईकवरून. माझं वेस्टला कॉलेज मला ईस्टला, फक्त माझं घर ईस्टला आहे. तर मला बाईकवरून 10 मिनटं लागतील जायला फक्त. आणि हे लोक लांब राहतात तर त्यांना स्टेशनवरून जाऊन डायरेक्ट मग ट्रेन पकडायची. मग आता बदलापूरला जायला, कल्याणला जायला, विरारला जायला खूप टाईम लागणार आहे. आणि बस खूप हलते कारण का मी लास्ट सीटवर बसले कारण का लास्ट सीटवरती फोन नाही आहे. तर मी विचार केला मस्तपैकी चार्जिंगला फोन लावेल आणि झोपून जाईल. तर येस, असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा.